महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या निर्देशानुसार राज्यातील महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय व रास्त मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे। या कर्मचाऱ्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत हे जाणून घेतलंय आमचे निवासी संपादक पवन गाडेकर आणि सौरभ गुंजाळ यांनी। पाहूया। नाहीतर खुर्च्या खाली करा, तुमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। नमस्कार, मी पवन गाडेकर, आपण पाहताय आपला आवाज। आपण आता आलेलो आहोत श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर या ठिकाणी शिक्षकेतर कर्मचारी यांचं आंदोलन सुरू आहे। नेमकं काय यांच्या मागण्या आहेत, कशासाठी यांचं आंदोलन सुरू आहे हे आपण जाणून घेणार आहोत। या शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे स्थानिक जे अध्यक्ष आहेत तेजस शिंदे हे आता आपल्या सोबत आहेत। आपण यांच्याशी आता चर्चा करणार आहोत। नेमक्या काय आपल्या प्रमुख मागण्या आहेत, कशा संदर्भात आपण शिक्षकेतर कर्मचारी मिळून सगळेजण आंदोलन करतायत, काय सांगा? महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर सेवक संयुक्त कृती समितीच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यभर आम्ही विद्यापीठ व शिक्षकेतर महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी या राज्यव्यापी आंदोलनात सहभागी झालेलो आहोत। या राज्यभर चाललेल्या आंदोलनात आम्ही दिनांक 2 फेब्रुवारी 2023 पासून या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। 2 फेब्रुवारी पासून आम्ही परीक्षेच्या कामावर बहिष्कार टाकून या आंदोलनाला सुरुवात केली। त्यानंतर 14 फेब्रुवारी रोजी आम्ही दुपारी 2 ते 2:30 या काळात आम्ही निदर्शनं केली। तसेच 15 फेब्रुवारीला काळी फीत लावून आम्ही काम केलं। त्यानंतर 16 फेब्रुवारीला आम्ही 1 दिवसाचा लाक्षणिक संप केला आणि काल 20 तारखेपासून आम्ही बेमुदत संपासाठी या ठिकाणी बसलेलो आहोत। आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत या संदर्भामध्ये? राज्याच्या प्रशासन म्हणजे राज्य सरकारबरोबर काही चर्चा झाली का? आपली महाराष्ट्राची जी काही संघटना असेल, त्याचे पदाधिकारी असेल, यांनी काही हेतू साधले का? त्याच्यातून काही तोडगा निघाला असं वाटतंय? प्रथम मी आमच्या मागण्या सांगतो। आमच्या 6 मागण्या आहेत। त्यामध्ये सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे शासनाने रद्द केलेले शासन निर्णय पुनर्जीवित करून ही योजना पूर्वीप्रमाणे लागू करणे। त्यानंतर 10-20-30 लाभाची योजना लागू करणे। त्यानंतर 7व्या वेतन आयोगानुसार हा 7वा वेतन आयोग लागू झाल्यापासूनचा जी काही थकबाकी आहे ती कर्मचाऱ्यांना अदा करणे। तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता देणे। 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे। तसेच विद्यापीठ व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 6व्या वेतन आयोगाची वेतन श्रेणी गृहीत धरून त्या आधारे आयोग लागू करणे। या आमच्या 6 प्रमुख मागण्या आहेत। यामधील काही 4 मागण्यांबद्दल दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य आमच्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झालेली होती। या बैठकीत यातील 4 मागण्यांना मान्यता देण्यात आलेली होती। तसेच या मागण्यांच्या जे प्रत्यक्ष काम केलं जातं त्या ठिकाणी त्यांना आदेश देऊन त्याबद्दल निर्णय घेण्यात आलेला होता। आणि या झालेल्या बैठकीचे जे काही इतिवृत्त येणार होतं ते इतिवृत्त आल्यानंतर माघार घेण्याबाबत पदाधिकारी निर्णय घेणार होते, परंतु हे इतिवृत्त दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी प्राप्त न होता ते 17 फेब्रुवारीला मिळाले व या इतिवृत्तातील मजकूर व प्रत्यक्ष झालेल्या बैठकीतील मजकूर यामध्ये विसंगती दिसून आली। त्यामुळे या ठिकाणी हा कालपासून बेमुदत संपाला पुन्हा सुरुवात झालेली आहे। काय वाटतंय आपल्याला? काही आपल्याला राज्याचे पदाधिकारी आहेत यांच्याकडनं काही संदेश प्राप्त झाला आहे? काय मागण्या मान्य होतील नाही होतील, काय आश्वासन, काय वाटतं? गेल्या 4 वर्षापासून या मागण्यांबद्दल संपूर्ण राज्यभर शिक्षकेतर कर्मचारी संघटना लढत आहे। 2021 साली 11 दिवसाचा संप पुकारण्यात आलेला होता। त्यावेळी तोंडी आश्वासन देऊन संप मागे घेण्यात आलेला होता, परंतु असं बहुतेक वेळा झाल्यानंतर काहीच त्यावर निर्णय झाला नाही। म्हणून राज्याच्या जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत GR निघत नाही किंवा जी काही मीटिंग होते त्याचं इतिवृत्त व्यवस्थितरित्या येत नाही, म्हणजेच की इतिवृत्तात प्रत्यक्ष कारवाई केली जाईल व त्यावर आदेश दिले जातील की हे निर्णय लागू करण्यात यावे किंवा असा निर्णय झालेला आहे।
याचा जोपर्यंत काही आपल्याला लेखी पुरावा मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच चालू राहील.